तुम्हालाही विश्वास बसणार नाही, पण मी हे डेकोरेशन अगदी 500 रुपयामध्ये केलेलं आहे. मिशोवरून सगळ्या गोष्टी मी ऑर्डर केल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही घरच्या घरी डेकोरेशन कसं केलं ते बघा. हॅपी बर्थडे विहांश. विहांश हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे आणि आमच्या घरातलं पहिलं बाळ, जे पहिल्यांदी ह्या जगात आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झाला होता, कारण आमच्या घरातलं हे पहिलं बाळ आहे आणि तो एवढा सुंदर आणि एवढा गोंडस आहे ना की खूप जास्त मायाळू आणि प्रेमळ आहे तो. तर आज त्याचा बड्डे होता आणि त्याच्या बड्डेनी मग आज स्कूलमध्ये त्यांना खायला वगैरे द्यायचं होतं, स्कूलमध्ये अशी छोटीशी पार्टी म्हणून. तर आम्ही त्यासाठी एक छोटासा मी केक बनवून दिला होता, त्याचा व्हिडिओ पण आहेच आहे, हे बघतोय आपण. त्यानंतर मंदिरात गेलो, थोडंसं ब्लेसिंग वगैरे करून आलो, पाया वगैरे पडून आलो. त्यानंतर मी केली होती केक बनवायला सुरुवात केली होती. आज त्याचा बड्डे असल्यामुळे सगळे केक मलाच बनवायचे होते. आज त्याचा बड्डे होता तर तो खूप जास्त खुश होता. तर म्हटलं चला आपणच केक बनवूया, बाहेरून पण विकत घेण्यापेक्षा मला पण बेकिंग येते, तर म्हटलं आज आपणच सर्व केक बनवून देऊया. एक केक तर त्याच्या स्कूलमध्ये द्यायचा होता, स्कूलमध्ये केक कटिंग वगैरे करायचं होतं. दुसरा इथं माझ्या घरी बनायचा होता आणि एक दुसरं ताईला त्यांना बाहेर सेलिब्रेशन करायचं होतं. तर त्यासाठी असे मला 3 केक बनवायचे होते. तर सकाळीच लवकर आवरून वगैरे मी केक बनवायला घेतले होते. तर तुम्ही पण बघू शकता, मी केक चॉकलेटचा स्पंज वगैरे शिजवून वगैरे ठेवलं होतं अगोदरच. त्यानंतर मग काही गडबडीतच थोडंसं आवरून घेतलं, कारण स्कूलला केक द्यायला थोडासा उशीर झाला होता. त्यामुळं पहिला फर्स्ट केकचा एवढा जास्त व्हिडिओ घेता नाही आला. केक वगैरे बनवून घेतला. त्यानंतर डेकोरेशन पण आवरायचं होतं. चॉकलेट केक तर लहान मुलांना खूप जास्त आवडतो आणि ट्रफल केक तर भरपूर आवडतो. मग मी आज ठरवलं होतं की 2 ट्रफल केक बनवायला आणि एक सिंपल चॉकलेट केक बनवून फक्त. तर मग त्यासाठी मी केक वगैरे बेक करून घेतला. त्यानंतर तो गार होऊन दिला आणि नंतर तोपर्यंत चॉकलेटचं गनाश वगैरेही रेडी केलं होतं. गनाश वगैरे रेडी झाल्यानंतर केकचा जो स्पंज होता तो व्यवस्थित कट करून घेतला. त्यावरती थोडंसं दूध वगैरे लावलं की जेणेकरून तो असा स्मूथ होईल केक. त्यानंतर त्याच्यावरती चॉकलेट गनाश लावलं, त्याच्यानंतर थोडीशी क्रीम लावली, प्लेन केलं. त्यानंतर परत दुसरी लेअर करून सेम आहे तीच प्रोसेस केली. व्हिडिओ मी थोडासा फास्ट केला आहे, कारण जास्त पण बोर नको व्हायला व्हिडिओ बघताना. त्यामुळे मग मी हा व्हिडिओ थोडासा फास्ट करून घेतला. तर इथं हा आपला चॉकलेट ट्रफल केक बऱ्यापैकी तयार झालाच होता, रेडी झाला होता. तो रेडी झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून घेतलं आणि हा केक त्याच्या स्कूलमध्ये द्यायचा होता, तर तो मी फिनिशिंग करायला घेतलं. फिनिशिंग वगैरे करून घेतलं आणि 11:30 वाजता त्याच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं. त्याच निमित्ताने मग मी एकदम फास्ट आवरून घेतलं. असं काहीसं मी केक बनवला होता. हा फर्स्ट केक होता जो त्याच्या स्कूलमध्ये द्यायचा होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे आणि तुम्हाला केक आवडला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही घेतलं डेकोरेशनचं आवरायला. ताई, प्रक्षू, अंशू आमचं डेकोरेशन चालू होतं. तर घरात पण भरपूर पसारा घालून ठेवला होता, कारण डेकोरेशनचं आवरायचं चालू होतं. त्यानंतर हा घरी कापायचा केक होता, तर त्यानंतर मी तो सेट व्हायला ठेवला होता फ्रीजमध्ये. तो बऱ्यापैकी सेट झाला होता. तर म्हटलं चला त्याच्यावरती डिझाईन करून घेऊया. तोपर्यंत बाकीचेही मुलं आले होते बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलं होतं. हे असं बलूनचं डेकोरेशन करण्यासाठी आम्ही अगोदर बलूनमध्ये हवा भरून घेतली. त्यानंतर ह्या छोट्या छोट्या लेस आल्या होत्या, ज्या आपण बड्डेचं डेकोरेशन मागवतो त्यामध्येच आल्या होत्या, ज्या मागे लावायच्या असतात. तर आम्ही त्या कट करून नंतर आम्ही त्या बलूनला बांधून वरती 2 साईड टेपने त्या चिटकून आणि त्यानंतर असं डेकोरेशन केलं होतं. तर सिंपल होतं बट खूप सुंदर दिसत होतं. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा बलूनचं डेकोरेशन, तुम्हालाही आवडेल. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विहांश, हॅपी बर्थडे टू यू, गॉड ब्लेस यू. बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं. तर त्यानंतर आमचा जो छोटा त्रक्षू आहे त्याचं म्हणणं होतं की नाही केक पण मी कापणार आणि जे 5 नंबरची कॅन्डल आहे ती पण मी विझवणार. तर ताईने त्याप्रमाणे प्रत्येकाला एकदा एक वेळी तशी विझून दिली. मग सेलिब्रेशन वगैरे एकदम व्यवस्थित झालं. त्यानंतर मुलांना आम्ही बसवलं, थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले, त्यांना खाऊ वगैरे दिलं आणि त्यानंतर ते गेले. तर कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्ही मला शेवटपर्यंत नक्की सांगा आणि डेकोरेशन पाही आम्ही घरच्या घरीच केलं होतं. तुम्हाला तेही कसं वाटलं तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हे तुम्हाला जे काही केकचे फोटोज दिसत आहे हे केक मी घरी स्वतः बनवलेले आहेत घरी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.